नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण व्याकरण या घटकाकडे लक्ष देऊया. व्याकरणाचा महत्त्वाचा घटक सर्वनाम व त्याचे उपप्रकार. विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दांच्या जाती. बरोबर. वाक्यात येणारे शब्द निरनिराळे कार्य करतात. त्यांचे कार्य 8 मानतात. म्हणून मराठीत शब्दांच्या जाती 8 मानल्या जातात. शब्दांच्या जातींचे प्रकार 2 पडतात, एक सव्यय, दुसरा अव्यय. त्यालाच आपण विकारी शब्द व अविकारी शब्द असे म्हणू शकतो. शब्दांच्या जातीमध्ये सव्यय किंवा विकारी शब्दांमध्ये नाम, नाउन, सर्वनाम, प्रोनाउन, विशेषण, ॲडजेक्टिव्ह, क्रियापद, वर्ब, क्रियाविशेषण, ॲडवर्ब, उभयान्वयी अव्यय, कंजक्शन, शब्दयोगी अव्यय, प्रिपोजिशन, केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन. पहिले क्रियापदापर्यंत, नाम ते क्रियापदापर्यंत या विकारी जाती आहेत आणि क्रियाविशेषणापासून केवल प्रयोगी अव्ययापर्यंत ह्या अविकारी जाती आहेत. आता विकारी आणि अविकारी किंवा सव्यय अव्यय हे का म्हटलं जातं, हा फरक का केलेला आहे याचं आपण रिव्हिजन घेऊ. हे मी तुम्हाला नामाचे उपप्रकार शिकवताना सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन मी करते. लिंग वचन विभक्तीमुळे शब्दांच्या रूपात बदल होतो, म्हणून त्यांना सव्यय किंवा विकारी शब्द म्हणतात. वाक्यामध्ये लिंग बदललं की विकारी शब्दांमध्ये बदल होतो. क्रियापद बदलतं किंवा विशेषण बदलतं, सर्वनाम बदलतं. नामाच्या ऐवजी जर आपण सर्वनामाचा वापर केला तर, म्हणून हे विकारी शब्द. आणि अव्यय किंवा अविकारी शब्द लिंग वचन विभक्तीमुळे त्या शब्दांच्या रूपात काहीही बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी म्हणतात. जसं क्रियाविशेषणचा शब्द आहे हळूहळू, सावकाश. उभयान्वयी अव्यय आहेत आणि, व. शब्दयोगी अव्यय आहेत पुढे, मागे. केवल प्रयोगी अव्यय आहेत अरे रे, बापरे. हे जे आहेत यांच्या रूपात बदल होत नाही. वाक्यामध्ये तुम्ही लिंग बदला, वचन बदला किंवा विभक्ती बदला, या शब्दांच्या रूपात बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी असे म्हणतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. पुन्हा एकदा मी त्याचं रिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण महत्त्वाचा घटक सर्वनाम याची व्याख्या बघू आणि त्याचे उपप्रकार बघूया. सर्वनाम. पहिल्यांदा व्याख्या बघू. नामाऐवजी वापरल्या गेलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, ते ज्या नामाबद्दल येते त्याचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. काय म्हटले पहा, नामाऐवजी. प्रत्येक वेळेस नामाचा वापर केल्याने तो कानाला गोड वाटत नाही, मधुर वाटत नाही, म्हणून त्याच्याऐवजी सर्वनाम या शब्दाचा प्रयोग केला जातो. म्हणून त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे की एखादं नाम वाक्यात आलं पाहिजे आणि त्यानंतर त्याच्याऐवजी सर्वनाम येत असतं. आणि सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, ज्या नामाबद्दल ते येतं त्याचाच अर्थ त्याला प्राप्त होतो. ही एक टीप आहे किंवा एक वैशिष्ट्य आहे सर्वनाम ओळखण्याचं. ठीक आहे. उदाहरणार्थ तो, ती, ते, माझा, माझी, आम्ही, तुम्ही, आपण, जे, हे जे काही आहेत हे सगळे कोण, काय, कुठे हे सुद्धा सगळे सर्वनाम आहेत. तर आता या सर्वनामांचा वापर करतो, पण काही सर्वनाम हे वेगळ्या प्रकारचे आहेत, काही सर्वनाम हे दुसऱ्या प्रकारचे आहेत. म्हणून या सर्वनामांचे एकंदरीत 6 प्रकार मानले जातात. किती? 6 उपप्रकार मानले जातात. तर त्यातील पहिलं आहे पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक. आता पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये सुद्धा 3 भाग होतात मित्रांनो. प्रथम पुरुषवाचक म्हणजे आपण स्वतः म्हणून मी, आपण, स्वतः, आम्ही हे शब्द आपण त्यामध्ये वापरतो. उदाहरणार्थ
मग माझ्या मनाची एकाग्रता होई. माझ्या मी स्वतःसाठी वापरलेलं सर्वनाम म्हणून पुरुषवाचक सर्वनाम आहे. द्वितीय पुरुषवाचक दुसऱ्यांसाठी, ज्या व्यक्तीशी आपण बोलतो त्या व्यक्तींसंदर्भात वापरलेलं सर्वनाम ते द्वितीय पुरुषवाचक. तू, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. याचं उदाहरण आम्हा मराठ्यांचा राजा तू. तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. समजते? पुरुषवाचक सर्वनाम त्यामध्ये 3 भाग आहेत. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम म्हणजे स्वतःबद्दल, जो व्यक्ती बोलतो त्याच्याबद्दल. जो व्यक्ती ज्याच्याशी बोलतोय त्याच्याबद्दल द्वितीय पुरुषवाचक वापरतो. आणि 2 व्यक्ती तिसऱ्या व्यक्तींबद्दल जेव्हा बोलतात त्यावेळेस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलं जातं. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या हे शब्द वाक्यात वापरले जातात. उदाहरण तो येणार आहे. तो म्हणजे 2 व्यक्ती बोलत आहेत पण तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी होतो आहे. तो येणार आहे. समजलं? हां, तर आता आपण बघूया दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजे दाखवण्यासाठी, एखादी वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी जे शब्द आपण वापरतो ते दर्शक सर्वनाम आहेत. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या हे सगळे शब्द. आता उदाहरण पहा. ते एक मंदिर आहे. हा मुलगा आहे. ही बाग आहे. कळलं? दर्शक म्हणजे दाखवणे. संबंधी सर्वनाम हा तिसरा प्रकार सर्वनामाचा. जो, जी, जे, ज्या हे शब्द वाक्यामध्ये येतात. संबंध दाखवतात ते वाक्यातील शब्दांचा. म्हणून जो, जी, जे, ज्या हे शब्द संबंधी सर्वनाम म्हणून ओळखले जातात. उदाहरण पहा. जो अभ्यास करेल तो उत्तीर्ण होईल किंवा जो अभ्यास करतो तो उत्तीर्ण होतो. समजलं? ठीक आहे. पुढचा आहे प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम कोण, काय, कोणाला, कोणास, कोणी असे शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो. हे शब्द प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून वापरली जातात. अर्थातच आता पहा उदाहरण. साहित्य संमेलनाला कोण कोण आले होते. कोण कोण हा शब्द आहे की नाही, इथे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. 5वा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. आत्म म्हणजे स्वतः, वाचक म्हणजे बोलवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी. स्वतःच्या संदर्भातील शब्द दाखवणारे त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आपण, स्वतः. आता पूर्वीच्या काळी राजे महाराजे हे स्वतःसाठी आदरार्थी संबोधन वापरायचे. आम्ही स्वतः कुणाकडे जात नसतो किंवा आपण कोणी बोलवल्याशिवाय जात नसतो असं वाक्य. पण तिथे आपण किंवा स्वतः हे जे आहे आत्मवाचक सर्वनाम म्हणून येतात. ते अनेक वचनासाठी वापरलेलं नाही. अनेक वचनासाठी वापरलं तर तिथे पुरुषवाचक सर्वनाम आणि स्वतःसाठी वापरलं तर ते आत्मवाचक सर्वनाम असतं. ठीक आहे. आता यानंतर सर्वनामाचा शेवटचा प्रकार तो म्हणजे सामान्य सर्वनाम. यालाच आणखी एक नाव आहे ते म्हणजे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित म्हणजे निश्चित काही सांगता येत नाही. कोण, काय, कोणी, कोणास हे शब्द वाक्यामध्ये असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण, काय म्हणले की प्रश्नार्थक पण आहे. हो, वाक्याच्या अर्थानुसार तो प्रश्नार्थक आहे का अनिश्चित आहे हे आपल्याला कळतं. आता इथे उदाहरण पहा. तुझ्या पिशवीत काय आहे ते पाहू. इथे आपल्याला कळतंय का नक्की कोणाबद्दल किंवा कशाबद्दल काय बोलतंय ते, किंवा पिशवीत काय आहे ते कळतंय का सर्वसाधारणपणे? नाही. म्हणजे इथे अनिश्चित माहिती आहे आपल्याला. म्हणून इथला जो काय आहे तो सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. समजलं? नक्की. मी पुन्हा एकदा रिपीट करते विद्यार्थी मित्रांनो. सर्वनाम शब्दांच्या जातीपैकी दुसरा प्रकार सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. तेच नाव वाक्यात वापरून कानाला ते गोड वाटत नाही, मधुर वाटत नाही, म्हणून आपण नामांच्या ऐवजी सर्वनामाचा वापर करतो. आता याची टीप महत्त्वाची आहे की
वाक्यामध्ये नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी किंवा दुसरी महत्त्वाची टीप अशी की सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो, नामाचा जो काही अर्थ आहे तोच सर्वनामाला सुद्धा प्राप्त होतो. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सर्वनाम हा, ही, हे, तो, ती, ते, जो, जी, जे, कोण, काय, आम्ही, तुम्ही, आपण, स्वतः हे सगळे सर्वनाम आहेत. पण आता ह्या सगळ्या शब्दांचं काय केलं आहे, शब्दांची विभागणी केली, फोड केली आहे. म्हणून सर्वनामाचे सुद्धा उपप्रकार आहेत आणि ते आहेत 6. पहिले आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामध्ये 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे जो व्यक्ती बोलतोय किंवा लिहितोय त्याच्याबद्दल सर्वनाम जे वापरलं जातं ते प्रथम पुरुषवाचक. ज्या व्यक्तीशी बोललं जातंय त्याच्याबद्दल जो सर्वनाम वापरलं जातं ते द्वितीय पुरुषवाचक. आणि ते 2 व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा वापरलं जाणारं सर्वनाम हे तृतीय पुरुषवाचक असतं. ठीक आहे, समजलं. त्यानंतर दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. वस्तू, व्यक्ती, प्राणी दाखवण्यासाठी जे वापरलं जातं ते दर्शक सर्वनाम. हा, ही, हे वगैरे हे शब्द त्यामध्ये आहेत, तो, ती, ते. संबंधी सर्वनाम वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी हे वापरले जातात. जो, जी, जे, ज्या वगैरे वगैरे. प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले सर्वनाम असतात. आत्मवाचक सर्वनाम आपण, स्वतः हे 2 आत्मवाचक आहेत. आदरार्थी संबोधन देण्यासाठी किंवा करण्यासाठी हे सर्वनाम वापरलं जातं. आणि शेवटचं आहे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. यामध्ये वाक्यामध्ये कोण, काय, कोणी, कोणा या शब्दांचा प्रयोग केल्यावर निश्चित अशी माहिती आपल्याला कळत नाही तेव्हा हे वापरलं जातं. असे हे सर्वनामाचे 6 उपप्रकार. समजलं विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही घरी पहा आणि त्यानंतर या सर्वनामाची जी काही मी नोट्स पाठवणार आहे ते नोट्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. क्लास टेस्ट घेणार आहे व्याकरण घटकावर आधारित, तर याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि वर्कशीटसुद्धा पाठवणार आहे ज्यामध्ये उदाहरणं आहेत, तुम्हाला ओळखायचे सर्वनाम कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. ठीक आहे, ओके.